नमस्कार मंडळी, गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सकाळी उठून सर्वप्रथम मी माझी गॅलरी बघितली, कारण आपल्याला इथेच गुढी उभारायची आहे, तर तिला स्वच्छ करण्याची खूपच गरज होती, म्हणून मी पहिले माझी गॅलरी जी आहे ती स्वच्छ करून घेतली। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी झाडू वगैरे मारला आणि गॅलरी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आवरून रेडी झाल्यावर मी सर्वप्रथम आहे चहा घेतला आणि चहा घेतल्यावर मी लगेचच इथे गुढीसाठी काठी वगैरे सर्व काढून घेतले। गुढीसाठी मी इथे सर्व तयारी करून ठेवणार आहे आणि नंतर मग आपल्याला इथे गुढी उभारायची आहे। जी आपण गुढीसाठी काठी घेतो ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपल्याला त्याला चंदन, हळद, कुंकू वगैरे पण लावायचे असते। तर मी आता सर्व सामान काढून घेतले आहे। गुढीसाठी आपल्याला जे महत्त्वाचे आहे त्यामध्ये आपल्याला साडी, त्यानंतर एक पीस लागतो आणि कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, त्यानंतर गुढीसाठी हार, त्यानंतर हरड्याचा एक हार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलश। तर जो कलश आहे तो मी स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकवाची 5 बोटे आधीच मी लावून ठेवली होती। तर अशा प्रकारे मी सर्व तयारी करून घेतली। गुढीसाठी जी आहे आपल्याला ती नवीनच साडी वापरायची असते। त्यानंतर मी इथे फुले देखील काढून ठेवले। त्यानंतर मी एक छोटा पाण्याचा गडू देखील इथे भरून ठेवला, कारण आपल्याला जे आहे पाणी हळदी कुंकूसाठी वगैरे लावावे लागणार आहे, म्हणून मी इथे एक पाण्याचा गडू देखील भरून घेतला। आणि अशा प्रकारे मी इथे सर्वप्रथम प्राथमिक तयारी करून घेतली आणि त्यानंतर घरातील सर्वांची तयारी झाल्यावर आपल्याला इथे गुढी उभारायची आहे। ही सर्व तयारी मी दरवर्षी स्वतःच करत असते। त्यानंतर गुढी उभारल्यावर आपल्याला इथे रांगोळी देखील काढायची आहे आणि त्यानंतर गुढीची पूजा करून आपल्याला सर्वात शेवटी जो आहे स्वयंपाक तयार झाल्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। आजपासून आपले मराठी नवीन वर्ष सुरू होते, म्हणून गुढीपाडव्याचे मराठी घराघरामध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि प्रत्येक मराठी घरामध्ये गुढीपाडवा हा नक्कीच साजरा केला जातो। या दिवशी आपण एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात देखील करू शकतो। त्यानंतर जर आपल्याला काही नवीन वस्तू खरेदी करायची आहे, नवीन दुकान चालू करायचे आहे किंवा म्हणजे नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तो देखील या दिवशी आपण करू शकतो। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फायनली गुढी उभारून झालेली आहे आणि त्यानंतर गुढीची पूजा देखील झाली आहे। आता मी लागणार आहे नैवेद्याच्या तयारीला। तर नैवेद्य आपल्याकडे साधंच आहे। नैवेद्यामध्ये आहे पुरी, श्रीखंड, वरण भात, बटाट्याची भाजी आणि पापड वगैरे। धन्यवाद मंडळी।